श्री क्षेत्र नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी मंदिराला कळस का नाही? कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कृष्णा आणि पंचगंगा म्हणजेच कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती आणि गुप्त सरस्वती या पवित्र संगमावर वसलेलं तीर्थक्षेत्र म्हणजेच श्री क्षेत्र नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी. दत्तभक्तांच्या ओळखीतलं भक्तीचं राजधानीस्थान. दत्तात्रेयांचा दुसरा अवतार असलेल्या श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी येथे 12 वर्ष वास्तव्य केलं. त्यांच्या पावन चरणांनी ही भूमी धन्य झाली. विजापूरचा बादशाह आदिलशाह याची मुलगी अंध होती. श्री दत्त महती ऐकून तो वाडीत आला. नदीकिनारी असलेल्या पादुकांवर जेव्हा त्याच्या मुलीने मस्तक टेकवलं तेव्हा तिला दृष्टी लाभली. या चमत्काराने आनंदित होऊन आदिलशहाने मंदिर बांधलं, पण त्याने ते मंदिर मशिदीसारखे घुमटाकृती करून दिलं. त्यामुळे आजही मंदिराला कळस नाही, पण एक सुंदर घुमट आहे. तसेच त्याने औरवाड व गौरवाड ही 2 गावे मंदिरासाठी दान दिली. या मंदिरात दत्तमूर्ती नाही तर फक्त श्रींच्या पादुका आहेत. दररोज पहाटे 3 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत पूजा अर्चा चालते. काकड आरती, पंचामृत अभिषेक, महापूजा, अवमान पठण, धूपदीप आरती, पालखी सोहळा आणि शेजारती असा समृद्ध नित्यक्रम असतो. पंचामृताने पादुकांचे स्नान घालून त्यांची सुंदर फुलांनी सजावट केली जाते. नदी किनारी असल्यामुळे दरवर्षी महापुराचं पाणी मंदिरात येतं. पुराच्या प्रचंड प्रवाहात जेव्हा पादुकांना पाणी स्पर्श करते तेव्हा भाविक दक्षिण द्वाराचं पुण्य घेण्यासाठी मोठ्या संख्येने येतात. मंदिरात पाणी शिरलं तरी पूजा अर्चा आणि सर्व सोपास्कार पाण्यातूनच पार पाडले जातात. पादुकांपर्यंत पाणी पोहोचल्यावर उत्सवमूर्ती टप्प्याटप्प्याने हलवली जाते आणि अशा प्रकारे श्रद्धा आणि परंपरा अखंड ठेवली जाते. ही कथा आपणाला शिकवते की पूर असो वा संकट, भक्ती थांबत नाही. तसेच देव धर्म न पाहता सर्वांवर समान कृपा करतो. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करा, शेअर करा. थँक्यू.